नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। मंत्रतंत्राच्या माध्यमातून पूजा केल्यास तुम्हाला मूल होईल असे सांगून महिलेचा विश्वास संपादन करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन 3,15,000ची फसवणूक करणाऱ्या बाबाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। गिरीश सुरवसे असे या बाबाचे नाव आहे। त्याच्यासह साथीदारावर पोलिसांनी महानरबळी जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार बालाजीनगर येथे 28 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान घडलाय। याबाबत बालाजीनगर येथील एका 26 वर्षाच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूल न होणे म्हणजे महिलेच्या जीवनात अपूर्णता आहे। समाज तिच्याकडे अजूनही वेगळ्या नजरेने पाहतो। वंशाला दिवा हवा या सामाजिक जोखड्यामुळे अनेक महिला बुवाबाजांच्या जाळ्यात अडकतात। फिर्यादी यांना मूल होत नव्हते। त्यांच्या एका ओळखीच्या गृहस्थाने गिरीश सुरवसे याची ओळख करून दिली। मंत्रतंत्राने तुम्हाला मूल होऊ शकेल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला। पूजा करण्यासाठी खर्च करावा लागेल असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 1,20,000 रुपये घेतले। त्यांना मंदिरात नेऊन मंत्र उच्चारण करून अघोरी विधी केला। फिर्यादी यांना कसला तरी अंगारा पेढ्यात खाण्यास सांगितला। त्यांच्याकडील सोन्याचे दागिने काढून घेतले। आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे धाव घेतली। पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून गिरीश सुरवसे याला अटक केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।